नमस्कार. आज स्वतंत्रता दिवस आहे. आपल्या माध्यमातून आपल्या आपल्या चॅनलच्या सर्व दर्शकांना मी स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देते. जालन्याची पालकमंत्री म्हणून मी इथे ध्वजारोहणासाठी आले होते. ध्वजारोहणासमवेत काही कार्यक्रम सुद्धा मी घेतलेले आहेत. CCTV कॅमेरा आणि जालन्याचा एक चांगला प्रयोग त्यांनी केलेला आहे पोलीस अधीक्षकांनी, आणि त्याचंही उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे. खूप चांगला तो कार्यक्रम आहे आणि त्याची फेज 2 सुद्धा आता करण्याची त्यांची मागणी आहे. मी जवळपास त्याला मान्यताच दिलेली आहे. त्याच्यानंतर आता मी जालना फर्स्ट याचं प्रेझेंटेशन घेणार आहे. मग आमचे अर्जुनराव खोतकर यांच्या घरी एक भेट आहे, तिथे एक छोटीशी मीटिंग आहे आणि आमचे नारायणराव कोचे यांचा एक कार्यक्रम आहे. तर जसा एखाद्या पालकमंत्र्यांचा कार्यक्रम असतो तसा भरगतचा कार्यक्रम आहे. जेव्हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा दिवस येईल तेव्हा मी 2 दिवस जालन्यात मुक्काम करणार आहे आणि विविध मतदारसंघाचे कार्यक्रम घेणार आहे. ही मानसिकता आमची आधी पण होती, पण प्रचंड पावसामुळे कार्यक्रम थोडेसे आम्हाला होल्डवर ठेवावे लागले. तर त्या काळामध्ये आम्ही ते कार्यक्रम घेणार आहोत. त्याच्यामध्ये जालना फर्स्टचे कार्यक्रम असतील, जालन्याच्या स्वच्छतेसाठी, त्याच्या पर्यावरणासाठी, कचऱ्याच्या सेग्रिगेशनसाठी, NGOंना सोबत घेऊन, शासनाला प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. जरांगे पाटील मुंबईकडे प्रयाण करणार आहेत आणि मुंबई दौरा त्यांचा ठरलेला आहे. त्या दिवशी गणेश चतुर्थी देखील आहे. मग प्रशासनाचं नेमकं नियोजन कसं आहे आणि कायदा सुव्यवस्था त्याच्यामध्ये ठेवलं? प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असतं, ते नियोजन असणारच आहे. कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे, खूप गर्दी आहे मुंबईमध्ये, इथे पण असणारच आहे. ठिकठिकाणी मंडळाचं आहे. त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये, त्यांना पण त्रास होऊ नये ते इकडून जात असतील तर, आणि तिथल्या लोकांनाही होणे, हे प्रयत्न प्रशासनाचे असणार आहे. यंदा आम्ही जो गणपती आपल्या गाडीवर बसवणार आणि याचं विसर्जन मुंबईमध्ये त्या ठिकाणच्या समुद्रात करणार असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. हा, गणपती आपल्या गाडीवर बसवायचा आणि याचं जे विसर्जन आहे मुंबईत करायचं. त्यांचा तो संकल्प आहे, मी त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य नाही. मागण्यांबद्दल काय? मागण्याबद्दल ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांना समर्थन वेळोवेळी भी दिलेलं आहे. हिंदी में बताइए.